बीड मधल्या केज तालुक्यातले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झालेली होती। त्यानंतर आता राज्यातलं वातावरण तापलेलं आहे। सगळ्या स्तरांमधनं या घटनेचा निषेध व्यक्त होतोय। आज मूक मोर्चा आहे बीड शहरामध्ये। सर्वपक्षीय मूक मोर्चाला सुरुवात काही वेळापूर्वी झालेली होती। आपण त्याचीच ही ड्रोन दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं या मूक मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हा मूक मोर्चा काढला जातोय। या मोर्चामध्ये संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे, ज्योती मेटे, संदीप क्षीरसागर आणि इतरही अनेक महत्त्वाचे मोठे नेते सहभागी झालेले आहेत। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातला आढावा त्यांनी घेतलेला आहे। आपण त्यांच्याकडनं घेतलेला हा आढावा पाहूया। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड शहरात भव्य असा सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो आता काही वेळात सुरुवात होतो। या ठिकाणी मी बीड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होण्याकरिता महिला असतील, नागरिक आहेत, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी सहभागी होताना पाहायला मिळतात। प्रत्येक जण जो आहे तो आपला आक्रोश या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतोय। आरोपीला अटक करा, नाहीतर आंदोलन सहन करा। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे फलक जे आहेत ते संपूर्ण जे काही नागरिक आहेत त्यांच्या हातामध्ये असलेले पाहायला मिळतात। काळे झेंडे घेऊन जे आहेत ते नागरिक देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले पाहायला मिळतात। हाताला काळ्या फिती बांधण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं संपूर्ण हा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीने फुलून गेलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रत्येकाच्या मनात एकच आस आहे ती म्हणजे न्याय मिळाला पाहिजे। देशमुख यांच्या जे काही आरोपी आहेत हत्येतील त्यांना कुठेतरी शिक्षा द्या, त्यांना अटक करा अशी मागणी जी आहे ती प्रत्येक जण कुठेतरी करताना पाहायला मिळतोय। बीड शहरात हा सर्वपक्षीय मूक मोर्चा सध्या सुरू आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देखील आपल्याला देत आहेत। ओंकार, सर्वपक्षीय मूक मोर्चाला काही वेळापूर्वी सुरुवात देखील झालेली होती। मोठा जनसमुदाय आहे, राजकीय पक्षांचे नेते सुद्धा या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ओंकार, काय सांगता येईल या मोर्चाविषयी? अजिंक्यजी जर पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा जो काही मोर्चा बीड शहरामध्ये निघालेला आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळताना या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर बीड शहरामध्ये राज्यभरातील लाखो जे नागरिक आहेत ते कुठेतरी रस्त्यावर उतरलेले या ठिकाणी पाहायला मिळतात। यामध्ये सर्व स्तराचे लोक आहेत, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील, संघटनाचे प्रतिनिधी असतील, सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्यासोबतच महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये फलक आहेत, अटक करा, अटक करा, दहशतवादाचा अटक करा। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अमानुष हत्या करणाऱ्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारच्या जे फलक आहेत ते घेऊन नागरिक जे आहेत ते कुठेतरी आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाताना पाहायला मिळत आहेत। आता हा जो मोर्चा आहे तो जर पाहिलं तर जो जवळपास बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पोहोचलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील असतील, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश धस असतील, ज्योती मेटे असतील, ज्या काही सर्व नेते मंडळी आहेत ते आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत आणि यापुढे जाऊन हा जो मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी एक भव्य अशी सभा देखील संपन्न होणार आहे। अजिंक्यजी, ठीक आहे ओंकार, आणि सर्वपक्षीय नेते यात सहभागी झालेले आहेत। कोणकोणते नेते सहभागी झालेले आहेत आणि आणखी कोणते नेते सहभागी होण्याची शक्यता आहे? ओंकार, त्याबद्दल काय सांगताय? अजिंक्यजी आतापर्यंत जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, सुरेश धस आहेत, त्याबरोबर प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्यासारखे नेते जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये ज्योती मेटे या देखील सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत। तर या ठिकाणी आता जितेंद्र आव्हाड जे आहेत ते या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या मोर्चाला जॉईन करतील असं सांगितलं जातंय। यासोबतच जे काही लहान मोठे पदाधिकारी जे आहेत ते देखील या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले कुठेतरी पाहायला मिळतात आणि प्रत्येका जे काही नागरिक यामध्ये सहभागी होते त्यांच्यामध्ये मोठा रोष जो आहे तो पाहायला मिळतो। ओंकार, काही नागरिक आपल्या सोबत दिसत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकतो का? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपल्याला निश्चितपणे ऐकायला आवडेल। नक्कीच मोर्चामध्ये आपण सहभागी झालेला आहे, काय भावना आहेत नेमका? न्याय मिळाला पाहिजे। एक भ्रूण हत्या जी झाली आहे त्या संदर्भात हा महाराष्ट्रात याची प्रसाद उमटले। काय वेळ लागतो न्याय मिळायला, काय वेळ लागतो नेमकं? कुठंतरी राजकीय वर्धास्त आहे असं सगळ्यांच्या मनात भावना आहे। राजकीय हस्तक्षेप न होता सरळ सरळ जे गुन्हेगार आहेत त्या पाठीमागे मास्टरमाइंड कोण आहे त्याचा तपास लवकरात लवकर झाला पाहिजे, यासाठी हा मोर्चा आहे।
आहे. तुम्ही काय सांगाल मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, काय नेमकं मागणी काय आहे? न्याय भेटायला पाहिजे, हा. लवकरात लवकर भेटावं ही मागणी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशत माजवण्यात येते असं बोललं जाते. कोण आहे याच्या मागे, नेमकं कशामुळे मोर्चा करण्यात वेळ आली? हे जे सगळं होतंय हे कुठंतरी राजकीय वरदहस्तामुळे होतंय आणि वारंवार ह्या घटना केवळ राजकीय वरदहस्तामुळेच घडतात. कुणाचा राजकीय विरोध असतो नेमकं? असं राजकीय आता सगळ्याला माहित आहे, सांगायची नाव घ्यायची काय गरज आहे, सगळ्यालाच माहिती आहे काय होईल कुठं होईल. न्याय मिळेल वाटतो? निश्चितच न्याय मिळाला पाहिजे, कारण जिल्ह्यात बऱ्याच वर्षापासून अशा घटना होतात. येऊन 2012 साली माझ्या भावाची देखील अशाच पद्धतीने हत्या झाली. तो शिक्षक होता आणि त्या शिक्षकाची निर्घृणपणे हत्या केली. 6 दिवसानंतर कुठेतरी त्याची बॉडी सापडली खंडेश्वरी या ठिकाणी आणि त्याला देखील आज देखील त्याचे मारेकरी सापडले नाही. अशा घटना अनेक जिल्ह्यात होत आहेत आणि जिल्ह्यातल्या जनतेला म्हणजे कुठेतरी न्यायाची अपेक्षा असल्यामुळे एवढ्या लाखांच्या संख्येने मोर्चा निघाला. आरोपी मोकाट फिरताना पाहिलं म्हणजे अजून अटक करण्यात आली. याला न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे. लवकरात लवकर अटक करायला पाहिजे आणि त्याला फाशी द्यायला पाहिजे. कसं वाटतं तो सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. कसं वाटतं एका युवक सरपंचाची हत्या कुठेतरी झालेली आहे, मोर्चात सहभागी झालेला आहे. हो 19 दिवस झाले आज तरी आरोपी सापडलेले नाही त्यांना. मग प्रशासन करतंय काय, उगा दिशाभूल करायला हेच कळणार झालं लोकांना, म्हणून हे आक्रोश मोर्चा आज बीडमध्ये आहे. न्याय मिळेल वाटतं सरकारकडून? 100% न्याय मिळेल आणि नाही मिळालं तरी आम्ही घेऊ. नक्कीच न्याय मिळाला, नाही मिळाला तर आम्ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू, असं जे भावना आहे ते मोर्चामध्ये सहभागी झालेले नागरिक जे आहेत ते कुठे व्यक्त करताना पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आणि पुढे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे. अजिंक्य जी. ठीक आहे ओंकार, धन्यवाद ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट सातत्यानं आपण जाणून घेणारच आहोत. बीड शहरातला हा मूक मोर्चा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आक्रोश व्यक्त होतोय. एकीकडे खरं तर मूक मोर्चा आहे, त्यामुळं आपण यामध्ये जो काही संताप आहे सर्वसामान्यांचा, राजकीय पक्षातले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत. परंतु संताप आहे, आक्रोशही आहे, पण शांततेच्या मार्गानं हा संताप आणि आक्रोश व्यक्त करण्याचा निर्णय या सगळ्यांनी घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.